तुमचं आणि आपल्या खालच्या फ्लॅटवालीचं काय चालू आहे? काय नाही. मग काल ती तिच्या नवऱ्याबरोबर भांडताना असं का बोलली? काय काय म्हणली? जोपर्यंत वरचा वाला माझ्या सोबत आहे तोपर्यंत मला कुणीच काय करू शकत नाही. अहो तुम्हाला एक सांगू, काय? आपल्या लग्नाला एवढी वर्ष झाली तरी पण मी तो दिवस कधीच विसरू शकत नाही. तुम्हाला आठवतंय माझ्या विदाईच्या वेळेस माझी आई किती ओरडू रडत होती माझ्यासाठी? अहो मार्केटला चाललाय का? होय. अहो मग येताना माझ्यासाठी समोसे घेऊन या ना. अगं काय समोसा खात्यास? ते आपल्या हेल्थ साठी चांगलं नसतंय. बरं मग एक काम करा, समोसाच्या जागी ना 1-1 किलो काजू आणि बदाम घेऊन या. ते तर आपल्या हेल्थ साठी चांगलं असतंय ना. बापरे. एक काम करतो, समोसाच घेऊन येतो. काय कधी न कधी मरायचंच आहे, खाऊन पिऊन मरू. अहो तुम्हाला माझ्या नातेवाईकांमध्ये कोण कोण आवडते? तुझी सासू, तुझे सासरे, तुझे नणंद आणि तुझा दीर. का हे तुझे नातेवाईक नाहीत का? ओ माझे केस लईच कुरळे झालेत बघा ना. मला केस सरळ करायचे ते, मला पैसे द्या ना, मला पार्लरला जायचंय. अगं तो आमचं सगळं खानदान सरळ केलंस आणि तुला केस सरळ होणार होय? मामी धोरडीला का बकरा बिकरा का पाहत? अहो जावाई तुमच्या भिन आणि ते मटनच खायचं सोडून दिलं. का म्हणतोस केलं? त्या तिथं टेबलवर 125 रुपये ठुलेत आहे, ते घ्या आणि ते 100 रुपयाचं चिकन आणा आणि ते वरचे 25 रुपये राहतात का त्याचं काय घ्यायचं ते घ्या तुम्हाला. पण आता काय तुम्ही त्या तळ्याच्या अलीकडे इकडे येऊ नका. ऐका ना, मला असं पिक्चर मधल्यासारखं उचलून असं अलगत उचलून नेऊन त्या ट्रॅक्टरवर बसवा ना. हो आता बिघडलीस का काय? 70 किलो दिसतो आणि तुला कुठं उचलाव का पिक्चर मधल्या सारखं? जिम मध्ये 1.5 क्विंटल उचलितात असं लोखंड आणि मलाच उचलायला तुम्हाला काय धाड भरली का? आज तुम्हाला जेवायलाच देणार नाही, तुमचं प्रोटीन ब्रिटीन सगळं बंद आजपासून. मजा केली, तुला उचली तर